Hello friends, welcome to all of you. We will see in today's lecture what is the liquidation of a limited company, modes of winding up and the form of liquidator's final statement of account. In this lecture, we will also see that the problem on liquidation of a limited company for preparation of liquidator's final statement of account with detailed solution. ह्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी म्हणजे काय, मोड्स ऑफ वाइंडिंग अप आणि लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी ह्या टॉपिक मध्ये जे आपण लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट प्रिपेअर करतो त्याचा जो फॉर्मॅट आहे तो डिटेल मध्ये आपण पाहणार आहोत. आणि लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी ह्या टॉपिक वरती आधारित मी एक प्रॉब्लेम ह्या ठिकाणी घेणार आहे आणि त्याचं संपूर्ण सोल्युशन आपण ह्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघायचं आहे लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी म्हणजे काय. लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी मीन्स ए लिमिटेड कंपनी इज एन आर्टिफिशियल पर्सन created by law and hence its existence or life also comes to an end through the process of law. आता जी लिमिटेड कंपनी आहे ही कायद्यानुसार स्थापन झालेली असते आणि लिमिटेड कंपनी ही कृत्रिम व्यक्ती आहे. त्यामुळे ज्या प्रकारे लिमिटेड कंपनीची स्थापना कायद्यानुसार होत असते त्याच प्रकारे लिमिटेड कंपनीचं जे लाईफ आहे किंवा लिमिटेड कंपनी बंद होताना सुद्धा कायद्यानुसारच बंद होत असते. इट कॅनॉट हॅव अ नॅचरल डेट. नैसर्गिकरित्या कंपनी आहे तशी बंद होत नसते. तर कंपनी स्थापन करताना आणि बंद करताना सुद्धा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते. लिक्विडेशन मीन्स ब्रिंगिंग टू अन एंड द कॉर्पोरेट लाईफ ऑफ ए कंपनी अंडर लीगल प्रोसिडिंग्स. लिक्विडेशन म्हणजे काय तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कंपनी बंद करणे. ह्या प्रक्रियेला लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी असं म्हटलं जातं. For liquidation, it is not necessary that the company to be liquidated must be insolvent. Even solvent companies can be liquidated if found necessary. आता कंपनी बंद करण्यासाठी कंपनी इनसॉल्वंट म्हणजे दिवाळखोरच असली पाहिजे याची आवश्यकता नाहीये. सॉल्वंट कंपनी सुद्धा त्या ठिकाणी बंद केली जाऊ शकते जर आवश्यकता असेल तर. An administrator called a liquidator is appointed to carry out the work related to liquidation. आता कंपनी बंद करण्याची जी प्रक्रिया असते किंवा जी प्रोसेस आहे आणि कंपनी बंद करण्याच्या प्रक्रियेसाठी कंपनीवरती ऍडमिनिस्ट्रेटर ज्याला लिक्विडेटर प्रशासक असं म्हटलं जातं याची नेमणूक केली जाते. अँड ही इज वेस्टेड विथ द कंट्रोल ऑफ द कंपनी आणि त्याचं कंपनीवरती कंट्रोल त्या ठिकाणी होत असतं. असेट्स आर रिअलाइज्ड, कॉल्स इन अरियर्स आर कलेक्टेड, uncalled capital if any is called off if necessary, debts are paid off and finally the surplus if any remainder is distributed among the members in accordance with their rights. आता लिक्विडेटर कंपनीवरती जो प्रशासक नेमला असतो हा काय करत असतो, असेट्स आर रिअलाइज्ड कंपनीच्या ज्या ज्या असेट्स असतात त्या रिअलाइज केल्या जातात. त्यानंतर कॉल्स इन अरियर्स आर कलेक्टेड. जर कॉल्स इन अरियर्स कॉलची रक्कम जर थकीत असेल तर ती लिक्विडेटर त्या ठिकाणी कॉल करत असतो. अनकॉल्ड कॅपिटल इफ एनी इज कॉल्ड. त्या ठिकाणी जर अनकॉल्ड कॅपिटलची आवश्यकता असेल, कॅपिटल जर कमी पडत असेल कंपनी क्लोज करताना लायबिलिटी पेड करण्यासाठी तर ते कॅपिटल कॉल केलं जाऊ शकतं इफ नेसेसरी. डेब्ट्स आर पेड ऑफ आणि सर्व कंपनीची जी लायबिलिटी आहे ती पेड केली जाईल. And finally the surplus if any remainder is distributed among the members in accordance with their rights. आणि सर्व प्रकारची लायबिलिटी पेड झाल्यानंतर जर सरप्लस जादा रक्कम शिल्लक राहत असेल तर ती कंपनीच्या मेंबर्सना त्या ठिकाणी त्यांच्या अधिकारानुसार डिस्ट्रीब्यूट केली जाईल. नेक्स्ट पुढचा पॉइंट आपला बघायचा आहे मोड्स ऑफ वाइंडिंग अप. त्यामध्ये फर्स्ट आहे कंपल्सरी वाइंडिंग अप, सेकंड आहे व्हॉलंटरी वाइंडिंग अप आणि थर्ड आहे वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ द कोर्ट. आता कंपनी जी क्लोज होत असते, डिझॉल्व्ह होत असते, डिझॉल्युशन ऑफ कंपनी मीन्स वाइंडिंग अप. कंपनी डिझॉल्व्ह होताना याच्यामध्ये फर्स्ट मोड आहे ए कंपल्सरी वाइंडिंग अप.
म्हणजे या ठिकाणी कंपनी बंद करणं कायद्यानं बंधनकारक असतं. When winding up of a company is being done under the order of the court, it is called a compulsory winding up. जेव्हा कोर्टाच्या आदेशानुसार कंपनी बंद करायला सांगितलं जातं त्यावेळी त्याला आपण कंपल्सरी वाइंडिंग अप असं म्हणतो. सच ऑर्डर इज पास्ड बाय द कोर्ट इन द फॉलोइंग रिझल्ट. आता कंपनी बंद करण्याचा आदेश कोर्ट का देऊ शकतं त्याची जी कारण आहेत ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट आहे when company passes a special resolution for winding up. जर कंपनीमध्ये विशेष ठराव मंजूर केला गेला असेल, सभासदांनी कंपनीमध्ये कंपनी बंद करण्यासंदर्भात विशेष ठराव मंजूर केला असेल आणि हा ठराव जर कोर्टामध्ये सादर केला तर कोर्ट त्या ठिकाणी कंपनी बंद करण्याचा आदेश देऊ शकतं. सेकंड आहे फेल्युअर टू होल्ड द स्टॅट्युटरी मीटिंग बाय द कंपनी इज रिक्वायर्ड अंडर द कंपनीज ऍक्ट. कंपनी कायद्यानुसार प्रत्येक कंपनीला कंपनी स्थापन झाल्यानंतर स्टॅट्युटरी मीटिंग म्हणजे नियामक सभा घेणे हे बंधनकारक असतं आणि ही सभा जर कंपनीनं घेतली नसेल तर ती कंपनी बंद करण्याचा आदेश कोर्ट देऊ शकतं. थर्ड आहे इफ कंपनी डज नॉट कमेन्स इट्स बिझनेस विदिन ए इयर ऑफ इट्स इनकॉर्पोरेशन. कंपनी स्थापन झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये जर कंपनीनं स्वतःचा व्यवसाय चालू केला नसेल तर ती कंपनी बंद करण्याचा आदेश कोर्ट त्या ठिकाणी देऊ शकतं. फोर्थ आहे इफ द नंबर ऑफ मेंबर्स ऑफ द कंपनी फॉल्स बिलो 7 इन द केस ऑफ पब्लिक लिमिटेड कंपनी अँड 2 इन द केस ऑफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जर पब्लिक लिमिटेड कंपनी असेल आणि त्या ठिकाणी सभासदांची संख्या जर 7 पेक्षा कमी झाली असेल तर ती कंपनी बंद करण्याचा आदेश कोर्ट देऊ शकतं. आणि प्रायव्हेट लिमिटेड मध्ये किमान 2 सभासद लागतात, 2 पेक्षा जर संख्या कमी झाली तर ती कंपनी बंद करण्याचा आदेश कोर्ट देऊ शकतं. नेक्स्ट इफ द कंपनी इज इनसॉल्वंट. आणि जर कंपनी दिवाळखोर झाली असेल तर ती कंपनी बंद करण्याचा आदेश कोर्ट देऊ शकतं. नेक्स्ट इफ द कोर्ट इज ऑफ द ओपिनियन दॅट इट इज जस्ट अँड इक्विटेबल टू वाइंडिंग अप द कंपनी. किंवा कोर्टाचं असं मत झालं ती कंपनी बंद करणं त्या ठिकाणी आवश्यक आहे तर कोर्ट त्या ठिकाणी ती कंपनी बंद करण्याचा आदेश देऊ शकतं. म्हणजे जेव्हा कोर्टामार्फत कंपनी बंद करण्याचा आदेश दिला जातो त्यावेळी त्या प्रोसेसला कंपल्सरी वाइंडिंग अप असं म्हटलं जातं. सेकंड मोड आपला बघायचा आहे व्हॉलंटरी वाइंडिंग अप. ऐच्छिकरित्या कंपनी बंद करणे. ए व्हॉलंटरी वाइंडिंग अप इज सेल्फ इम्पोज्ड अँड डिसॉल्युशन ऑफ ए कंपनी that has been approved by its shareholders. म्हणजे कंपनीचे भागधारक जर स्वतःहून कंपनी बंद करण्याचा निर्णय घेत असतील तर त्याला आपण व्हॉलंटरी वाइंडिंग अप असं म्हणतो. वाइंडिंग अप डन विदाउट एनी इंटरव्हेन्शन ऑफ द कोर्ट इट इज कॉल्ड अ व्हॉलंटरी वाइंडिंग अप. आणि व्हॉलंटरी वाइंडिंग अप मध्ये कोर्टाच्या कोणत्याही त्या ठिकाणी आदेशाशिवाय त्या ठिकाणी कंपनी बंद केली जात असते. म्हणजे कोर्टाचं कुठल्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन याच्यामध्ये असणार नाही. आता याच्यामध्ये पॉइंट आहे फर्स्ट बाय पासिंग अँड ऑर्डिनरी रिझोल्युशन इन द जनरल मीटिंग. आता व्हॉलंटरी वाइंडिंग अप करताना ह्या ठिकाणी कंपनीच्या भागधारकांच्या सभेमध्ये ऑर्डिनरी रिझोल्युशन सामान्य ठराव मंजूर करून भागधारक कंपनी बंद करायचा निर्णय घेऊ शकतात. आता तो कधी घेतला जातो. A when the period for the duration for which the company was constituted has expired. कंपनी ज्या कालावधीसाठी स्थापन झालेला आहे आणि तो कालावधी जर पूर्ण होत असेल तर त्यावेळी तो कंपनी बंद करण्यासाठी ऑर्डिनरी रिझोल्युशन सामान्य ठराव मंजूर केला जातो आणि कंपनी त्या ठिकाणी बंद केली जाते. किंवा when on the happening of which depended the termination of the existence of the company as happened. आणि किंवा एखादी विशिष्ट इव्हेंट अचीव करण्यासाठी कंपनी स्थापन झाली असेल आणि ती इव्हेंट जर पूर्ण झाली असेल तर त्यावेळी ती कंपनी बंद करण्यासाठी सामान्य ठराव ऑर्डिनरी रिझोल्युशन पास केला जाऊ शकतो. सेकंड पॉइंट आहे बाय पासिंग ए स्पेशल रिझोल्युशन टू वाइंड अप व्हॉलंटरी फॉर एनी रिझन व्हॉट्सएव्हर. किंवा कोणत्याही कारणानं सर्वसाधारण सभेमध्ये किंवा विशेष सभा बोलवून कंपनी मध्ये भागधारक कंपनी बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतात आणि त्यासाठी स्पेशल रिझोल्युशन विशेष ठराव मंजूर केला जाऊ शकतो. नेक्स्ट थर्ड मोड आपला बघायचा आहे
वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ द कोर्ट. म्हणजे कोर्टाच्या त्या ठिकाणी नियंत्रणाखाली कंपनी त्या ठिकाणी बंद केली जाते. द कोर्ट मे पास अन ऑर्डर ॲट एनी टाइम आफ्टर हॅव्हिंग पास्ड ए रिझोल्युशन ऑफ व्हॉलंटरी वाइंडिंग अप दॅट द वाइंडिंग अप शाल कंटिन्यू सब्जेक्ट टू द सुपरविजन ऑफ द कोर्ट. आता व्हॉलंटरी वाइंडिंग अप म्हणजे ऐच्छिकरित्या कंपनी बंद केली जाते आणि त्यावेळी जो रिझोल्युशन त्या ठिकाणी ठराव मंजूर केला तो हा कोर्टामध्ये सादर केला जातो आणि कोर्टाच्या देखरेखीखाली कंपनी त्या ठिकाणी बंद केली जाते. त्याला आपण वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ द कोर्ट असं म्हणतो. सच अन ऑर्डर इज पास्ड बाय द कोर्ट ऑन द ऍप्लिकेशन ऑफ एनी क्रेडिटर ऑर कॉन्ट्रीब्युटरी ऑर लिक्विडेटर ऑर द कंपनी इटसेल्फ. आणि कंपनी बंद करण्यासाठी ह्या प्रकारचा जो ऑर्डर आहे आणि ह्याचं जे ऍप्लिकेशन आहे हे कोर्टामध्ये सादर करू शकतात, क्रेडिटर सादर करू शकतात, कॉन्ट्रीब्युटरी म्हणजे कंपनीचे जे मेंबर्स असतील किंवा लिक्विडेटर किंवा स्वतः कंपनी त्या संदर्भात ऍप्लिकेशन कोर्टामध्ये करू शकतात. आपण मोड्स ऑफ वाइंडिंग अप बघितले. नेक्स्ट पॉइंट आपला बघायचा आहे द फॉर्म ऑफ लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. The form of liquidator's final statement of account. Liquidator is authorized to realize assets and pay off liabilities of the company according to priority laid down by the Companies Act. आता कंपनीचा जो लिक्विडेटर असतो, प्रशासक असतो, हा प्रशासक कंपनीमध्ये ज्या ज्या असेट्स असतात ह्या रिअलाइज करत असतो आणि त्यातून जी रक्कम कलेक्ट होत असते ह्या कलेक्ट केलेल्या रकमेमधून कंपनीची लायबिलिटी पेड करत असतो आणि ही लायबिलिटी पेड करण्यासाठी कंपनी ऍक्ट नुसार प्रायोरिटी ऑफ पेमेंट जो पैसे देण्याचा प्राधान्यक्रम आहे तो त्या ठिकाणी लिक्विडेटरला यूज करावा लागतो. म्हणजे लिक्विडेटर काय करत असतो त्यासाठी या ठिकाणी कॅशबुक मेंटेन करत असतो. जे पैसे गोळा होतात त्या पैशामधून कंपनीची लायबिलिटी पेड करण्याचा जो प्राधान्यक्रम आहे त्या प्राधान्यक्रमानुसार त्या ठिकाणी ती लायबिलिटी लिक्विडेटर पेड करत असतो. आणि शेवटी लिक्विडेटर त्याचं स्वतःचं फायनल स्टेटमेंट तयार करत असतो आणि हे स्टेटमेंट तो क्रेडिटर्स किंवा कंपनीचे जे मेंबर्स असतील किंवा कोर्ट असेल ह्या ठिकाणी तो सादर करत असतो. त्या स्टेटमेंटचा जो फॉर्मॅट आहे तो आपण ह्या ठिकाणी बघायचा आहे. द फॉर्म ऑफ लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आता हा जो स्टेटमेंट आहे ते आपण टी फॉर्मॅटमध्ये लेजर फॉर्मॅटमध्ये तयार करतो. अकाउंट स्वरूपामध्ये आपण तयार करत असतो डेबिट साइड अँड क्रेडिट साइड. आता याच्या डेबिट साइडला आहे टू कॅश बँक बॅलन्स म्हणजेच कंपनीमध्ये असणारी कॅश किंवा बँक बॅलन्स. नेक्स्ट आहे टू असेट्स रिअलाइज्ड. लिक्विडेटरनं ज्या ज्या असेट्स रिअलाइज केल्या त्याची ती अमाऊंट असणार आहे. नेक्स्ट टू कॉल्स इन अरियर्स. जर शेअरची थकीत रक्कम असेल ती लिक्विडेटरनं कॉल केली असेल तर ती अमाऊंट असणार आहे. नेक्स्ट टू कॉल्स ऑन पार्टली पेड शेअर्स. पार्टली पेड शेअरची रक्कम जर कॉल करावी लागत असेल तर ती अमाऊंट असणार आहे. नेक्स्ट टू सरप्लस फ्रॉम सेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि सेक्युअर्ड क्रेडिटर्स मधून जो सरप्लस शिल्लक राहील तो त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे ही डेबिट बाजू आहे, ही रिसीट साइड आहे. याच्यामध्ये लिक्विडेटरनं ज्या प्रकारे कॅश कलेक्ट केलेली आहे याची टोटल ह्या डेबिट बाजूला येणार आहे. त्यानंतर जी क्रेडिट्स आहे साइड आहे ती पेमेंट ऑफ प्रायोरिटी. म्हणजे या ठिकाणी पैसे देताना जो प्राधान्यक्रम आहे तो असणार आहे. याच्यामध्ये फर्स्ट आहे बाय लिगल एक्सपेन्सेस. लिक्विडेटरला फर्स्ट लिगल एक्सपेन्सेस पेड करावे लागतात. सेकंड प्रायोरिटी आहे लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. सेकंड प्रायोरिटी लिक्विडेटर त्याचं स्वतःचं मानधन त्या ठिकाणी घेत असतो. थर्ड प्रायोरिटी आहे लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस थर्ड प्रायोरिटी आहे. नेक्स्ट प्रायोरिटी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. नेक्स्ट प्रायोरिटी डिबेंचर्स दॅट इज क्रेडिटर्स विथ फ्लोटिंग चार्ज. नेक्स्ट प्रायोरिटी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. नेक्स्ट प्रायोरिटी प्रेफरन्स शेअर होल्डर आणि लास्ट प्रायोरिटी इक्विटी शेअर होल्डर दॅट इज ओनर ऑफ द कंपनी. म्हणजे लिक्विडेटरला त्या ठिकाणी लायबिलिटी पेड करताना ह्या क्रमानुसारच लायबिलिटी पेड करावी लागते. इथं आपण हे लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट बघितलंय. नेक्स्ट आपला बघायचं आहे आता आपण लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट जेव्हा तयार करत असतो त्यावेळी आपल्याला क्रेडिटर्स फाइंड आउट करावे लागतात आणि त्यातलं पहिलं क्रेडिटर्स आहे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. इफ द अमाउंट रिअलाइज्ड फ्रॉम सेक्युरिटी इज मोर दॅन द क्लेम ऑफ द क्रेडिटर्स then it is called a fully secured creditors and hand over the surplus to the liquidator. म्हणजे जेव्हा कंपनीनं या ठिकाणी क्रेडिटर्सला स्वतःची मालमत्ता तारण स्वरूपात दिलेली असते
आणि ह्या मालमत्तेची किंमत जर त्या क्रेडिटरच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त होत असेल तर ही जादा झालेली किंमत म्हणजे हा सरप्लस असतो आणि हा सरप्लस लिक्विडेटरला हँडओव्हर केला जातो. नेक्स्ट क्रेडिटर्स आहे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. इफ द अमाउंट realized from security is less than the claim of the creditors, it is called a partly secured creditors and unsatisfied balance added to the unsecured creditors. म्हणजे जेव्हा ह्या क्रेडिटर्सला कंपनीनं स्वतःची मालमत्ता तारण स्वरूपात दिलेली असते आणि ह्या तारण स्वरूपात जी मालमत्ता दिली आहे त्याची रिअलाइज व्हॅल्यू ही क्रेडिटर्स पेक्षा कमी असते, त्यावेळी त्यांना आपण पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणतो. आणि ही कमी पडणारी जी रक्कम आहे ही रक्कम अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये ऍड केली जाते, ट्रान्सफर टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. नेक्स्ट थर्ड क्रेडिटर्स आपला फाइंड आउट करायला लागतात ते आहेत अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे यांना कंपनीनं कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी दिलेली असत नाही. तर याच्यामध्ये काय काय येतं? इट इन्क्लूड्स अनसॅटिस्फाईड बॅलन्स ऑन पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस एक्सेट्रा. नेक्स्ट फोर्थ क्रेडिटर्स आपला फाइंड आउट करायला लागतं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. इट इन्क्लूड्स, आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये काय काय येतं? फर्स्ट, ऑल रेव्हेन्यू टॅक्सेस अँड रेट्स ड्यू अँड पेएबल बाय द कंपनी विदिन 12 months नेक्स्ट बिफोर कमेन्समेंट ऑफ वाइंडिंग अप. म्हणजे कंपनी ज्यावेळी वाइंड होणार आहे, वाइंडिंग अप कंपनी बंद होणार आहे, तिथून मागील 12 महिन्याचा त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचे जे ड्यूज असेल किंवा टॅक्सेस असतील हे सर्व प्रेफरन्शियल असतील. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स सुद्धा अनसेक्युअर्ड असतात, फक्त यांना अनसेक्युअर्डच्या आधी रक्कम दिली जाते, त्यामुळे यांना प्रेफरन्शियल क्रेडिट असं म्हटलं जातं. नेक्स्ट, वेजेस, सॅलरीज एनी एम्प्लॉई ड्यू फॉर द पिरियड नॉट एक्सिडिंग 4 months विदिन 12 months. आणि कंपनी क्लोज करताना 12 महिन्यामधील जास्तीत जास्त 4 महिन्याची सॅलरी किंवा वेजेस आउटस्टँडिंग असेल ती प्रेफरन्शियल असतील, त्याचे पैसे अनसेक्युअर्डच्या आधी दिले जातील. Next, all sums due as compensation under Workmen's Compensation Act 1923, all sums due to any employee from Provident Fund, a pension fund, a gratuity fund, etc. कर्मचाऱ्या संदर्भात असणारे हे जे काही फंड्स असतील त्याच्यामध्ये वर्कमेन्स कम्पेन्सेशन फंड असेल, पेन्शन फंड असेल, ग्रॅच्युटी फंड असेल, प्रॉव्हिडंट फंड असेल, ही सगळी अमाऊंट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे, त्याची रक्कम अनसेक्युअर्डच्या आधी त्या ठिकाणी द्यावी लागते. म्हणजे लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट आपण ज्यावेळी प्रिपेअर करत असतो त्यावेळी आपला फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स फाइंड आउट करावे लागतात, पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स फाइंड आउट करावे लागतात, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स फाइंड आउट करावे लागतात आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स फाइंड आउट करावे लागतात. नेक्स्ट, आता मी या ठिकाणी लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनीचा प्रॉब्लेम घेणार आहे आणि याचं डिटेल सोल्युशन सुद्धा आपण बघायचं आहे. प्रॉब्लेम ऑन लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी. Vijay Limited went into voluntary liquidation on 31st March 2021. Balance sheet as on 31st March 2021. विजय लिमिटेड त्या ठिकाणी बंद होणार आहे, व्हॉलंटरी लिक्विडेशन आहे आणि त्यांची 31 मार्च 2021 ची बॅलन्स शीट आपल्याला दिलेली आहे. लायबिलिटी साइडला इक्विटी शेअर कॅपिटल आहे, 9% डिबेंचर्स ऑलवेज विथ फ्लोटिंग चार्ज, मॉर्टगेज लोन आहे सेक्युअर्ड बाय बिल्डिंग, क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, बिल्स पेएबल आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. असेट साइडला बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर पॅरेग्राफ मध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या इन्फॉर्मेशन मध्ये दी असेट्स वेअर रिअलाइज्ड बाय लिक्विडेटर ॲज फॉलोज. फर्स्ट, बिल्डिंग, मशिनरी, स्टॉक अँड डेटर्स, या 4 असेट्स लिक्विडेटरनं रिअलाइज केलेल्या आहेत. नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये the expenses of liquidation amounted to rupees 10,000 and legal charges paid amounted to rupees 8,000. liquidation expenses आणि legal charges दिलेला आहे. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये liquidators remuneration was fixed at 2.5% on the realization of the assets including surplus from secured creditors and 2% on the amount paid to unsecured creditors एक्सक्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता लिक्विडेटरला जे मानधन दिलं जाणार आहे हे मानधन कशा प्रकारे दिलं जाईल त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे. लिक्विडेटरचं जे पहिलं रेम्युनरेशन आहे हे 2.5% आहे ऑन रिअलायझेशन ऑफ असेट्स इन्क्लुडिंग
सरप्लस, त्याच्यामध्ये सरप्लस ऍड करून आपला हे रेम्युनरेशन कॅल्क्युलेशन करावं लागेल. सेकंड रेम्युनरेशन आहे 2% ऑन द अमाउंट पेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स एक्सक्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला जेवढी अमाऊंट दिली जाईल त्याच्या 2% रेम्युनरेशन कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि अनसेक्युअर्डचं रेम्युनरेशन कॅल्क्युलेशन करताना त्याच्यामध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स घ्यायचे नाहीयेत, एक्सक्लुडिंग प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रिपेअर लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट. आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट प्रिपेअर करायचं. मी याचं सोल्युशन घेणार आहे डिटेलमध्ये. सोल्युशन आपण जे तयार करतो ते लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट टी फॉर्मॅट मध्ये मी या ठिकाणी प्रिपेअर केलेला आहे. पर्टिक्युलर्स अमाउंट इन रुपीज, पर्टिक्युलर्स अमाउंट इन रुपीज. आता फर्स्ट आपल्याला पॅरेग्राफ मध्ये वर्किंग नोट्स मध्ये 4 क्रेडिटर्स फाइंड आउट करावे लागतील. पहिले आहेत ते फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, नेक्स्ट पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, नेक्स्ट अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि लास्ट प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि हे 4 क्रेडिटर्स शोधण्यासाठी आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी बाजू बघायचं आहे. बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला फर्स्ट आहे इक्विटी शेअर कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल हे ओनरचं कॅपिटल आहे. 9% डिबेंचर्स विथ फ्लोटिंग चार्ज. डिबेंचरची रक्कम सेक्युअर्ड क्रेडिटर्स बरोबर पेड केली जाईल. नेक्स्ट आहे मॉर्टगेज लोन ₹4 लाख. आता ह्या ठिकाणी 4 लाख रुपयाचं लोन घेतलेलं आहे सेक्युअर्ड बाय बिल्डिंग आणि ह्या लोन साठी बिल्डिंग ही तारण स्वरूपात दिलेली आहे. बिल्डिंगची बुक व्हॅल्यू सुद्धा 4 लाख रुपये असेट साईडला आहे. आता ह्या बिल्डिंग मधून किती अमाऊंट रिअलाइज झालेली आहे ते आपल्याला पाहावी लागेल. तर पॅरेग्राफ मध्ये बिल्डिंग मधून 4,20,000 रुपये अमाऊंट रिअलाइज झालेले आहे. याचा अर्थ लोन आहे 4 लाख रुपये आणि त्याला 4,20,000 रुपये रिअलाइज झालेले आहे. जादा अमाऊंट रिअलाइज झालेले आहे. आणि जेव्हा जादा अमाऊंट रिअलाइज होते त्यावेळी हे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स असणार आहे आणि याच्यामधून सरप्लस 20,000 रुपये शिल्लक राहील. त्यामुळे मी इथं वर्किंग नोट्स मध्ये घेईन फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स या ठिकाणी टोटल 4 लाख रुपीज आहे. 4 लाख रुपयाचं जे लोन आहे मॉर्टगेज लोन हे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिट आहे. आता हे लोन आपल्याला पेड करायचं आहे तर त्यासाठी बिल्डिंग ही तारण स्वरूपात दिली होती. म्हणजे बिल्डिंग मधून 4,20,000 रुपये त्या ठिकाणी मिळालेला आहे. याच्यातून लेस लोन हे मॉर्टगेज लोन मायनस करायचं आहे. 4 लाख रुपीज मायनस होते. म्हणजेच ह्या ठिकाणी 20,000 रुपये रक्कम शिल्लक राहील. हा 20,000 रुपये रक्कम म्हणजे सरप्लस असेल. सरप्लस फ्रॉम सेक्युअर्ड क्रेडिटर्स. फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिट्स मधून 20,000 रुपये रक्कम त्या ठिकाणी शिल्लक राहिली आहे. नेक्स्ट लायबिलिटी आपल्याला बघायचं आहे. इन्फॉर्मेशन बॅलन्स शीटच्या लाईफ साईडला नेक्स्ट बॅलन्स दिलेला आहे. क्रेडिटर्स इन्क्लुडिंग प्रेफरन्शियल ₹12,000 टोटल 1,20,000. इथं क्रेडिटर्स 1,20,000 रुपये आहे आणि याच्यामध्ये 12,000 रुपये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. म्हणजे आपल्याला प्रेफरन्शियल क्रेडिटर्सची अमाऊंट डायरेक्ट इंटू ब्रॅकेट मध्ये दिलेली आहे. वर्किंग नोट्स मध्ये मी या ठिकाणी घेईन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स टोटल 12,000 या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 12,000. त्यानंतर क्रेडिटर्स हे अनसेक्युअर्ड आहे. अनसेक्युअर्ड मध्ये येईल क्रेडिटर्स आणि क्रेडिटरची जी अमाऊंट आहे 1,20,000 याच्यामध्ये प्रेफरन्शियल 12,000 आहे हे मायनस होतील. म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स असणार आहे 1,08,000. 1,08,000 हे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. नेक्स्ट पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. बिल्स पेएबल 80,000. बिल्स पेएबल अनसेक्युअर्ड आहे. अनसेक्युअर्ड मध्ये येईल बिल्स पेएबल. बिल्स पेएबल 80,000. नेक्स्ट बॅलन्स आपल्याला दिलेला आहे लाईफ साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट अनसेक्युअर्ड 40,000. अनसेक्युअर्ड आहे. अनसेक्युअर्ड मध्ये येईल बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट 40,000 आणि अनसेक्युअर्डची टोटल या ठिकाणी करायचं आहे इज इक्वल टू टोटल 2,28,000.
अनसिक्युअर्ड क्रेडिट टोटल आहे 2,28,000. पार्टली सेक्युअर्डची कोणतीही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही, नील. म्हणजे ह्या प्रॉब्लेम मध्ये फुल्ली सेक्युअर क्रेडिटर्स 4 लाख रुपीज होते. त्याच्यातून बिल्डिंगची जी अमाऊंट आली होती त्यातून फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स पेड केलेले आहेत. 20,000 सरप्लस त्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. पार्टली सेक्युअर्ड नील आहेत. अनसिक्युअर्डची टोटल 2,28,000 आणि प्रेफरन्शियल 12,000. हे 4 क्रेडिटर्स आपला सर्वातला फाइंड आउट करावे लागतात. त्यानंतर आपला लिक्विडेटर्स जे फायनल स्टेटमेंट आपण तयार करतो त्याची डेबिट साइड जी आहे ती रिसीट साइड असणार आहे. आपला रक्कम त्या ठिकाणी कलेक्ट केले दाखवायला लागेल. तर या ठिकाणी पहिला बॅलन्स आपण घेत असतो टू कॅश और बँक बॅलन्स. कॅश और बँक बॅलन्स या ठिकाणी बॅलन्स शीटला आपला दिलेला आहे कॅश बॅलन्स आहे 90,000. कॅश बॅलन्स येणार आहे 90,000. नेक्स्ट आपण घेतो टू असेट्स रिअलाइज्ड. टू असेट्स रिअलाइज्ड तारण दिलेल्या मालमत्ता सोडून बाकीच्या मालमत्तेमधून मिळालेली रक्कम. याच्यामध्ये बिल्डिंग ही तारण दिली होती तिथून 20,000 रुपये सरप्लस झालेला तो आपण सेपरेट घेणार आहोत. मशिनरीची अमाऊंट आहे 1,20,000 रिलाइज आहे. असेट लाइज मध्ये मशिनरी 1,20,000. नेक्स्ट असेट लाइज आहे स्टॉक 30,000. स्टॉक मधून 30,000 रिअलाइज झालेले आहे. नेक्स्ट आहे डेटर्स. डेटर्स मधून 50,000 रिअलाइज झालेले आहे. टोटल अमाउंट आहे 2 लाख रुपीज. असेट्स रिअलाइज्ड 2 लाख रुपीज. नेक्स्ट आता पुढचा बॅलन्स घ्यायचा आहे टू सरप्लस. टू सरप्लस फ्रॉम सेक्युअर्ड क्रेडिटर्स. सरप्लस फ्रॉम सेक्युअर्ड क्रेडिटर जे 20,000 त्या ठिकाणी बिल्डिंग मधून शिल्लक राहिलेला आहे हा सरप्लस त्या ठिकाणी. आणि ही डेबिट बाजू आता कंप्लीट होईल. त्या ठिकाणी डेबिट साइडची टोटल करायचं आहे टोटल कॅश अवेलेबल. टोटल कॅश अवेलेबल 3,10,000. म्हणजे लिक्विडेटर जवळ टोटल 3,10,000 त्या ठिकाणी कलेक्ट झालेले. टोटल कॅश अवेलेबल 3,10,000. आता हे वर्किंग नोट्स मध्ये आपल्याला घ्यायचं आहे टोटल कॅश अवेलेबल. टोटल कॅश अवेलेबल इज इक्वल टू 3,10,000. म्हणजे लिक्विडेटर जवळ टोटल 3,10,000 रुपये रक्कम कलेक्ट झालेली आहे. आता ह्या कलेक्ट झालेल्या रकमेमधून अकॉर्डिंग टू प्रायोरिटी ऑफ पेमेंट या ठिकाणी कंपनीची जी लायबिलिटी पेड करण्याचा जो प्राधान्यक्रम आहे त्याच्यानुसार रक्कम पेड केली जाईल. तर ह्या ठिकाणी फर्स्ट प्रायोरिटी आहे बाय लीगल एक्सपेन्सेस. बाय लीगल एक्सपेन्सेस. आणि आपला पॅराग्राफ मध्ये लीगल एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली आहे 8,000. म्हणजे या ठिकाणी लीगल एक्सपेन्सेस 8,000 पेड केले जाईल. लीगल एक्सपेन्सेस 8,000 आणि कॅश मधून 8,000 मायनस होतील. त्या ठिकाणी मायनस 8,000 म्हणजे कॅश अवेलेबल असणार आहे 3,02,000 कॅश अवेलेबल असेल. कॅश अवेलेबल 3,02,000. नेक्स्ट प्रायोरिटी. नेक्स्ट प्रायोरिटी असणार आहे बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटरचं मानधन पेड केलं जातं सेकंड प्रायोरिटी आहे. आणि याचं मानधन आपल्याला दिलेलं आहे ते 2 प्रकारचं आहे. फर्स्ट आहे 2.5% आहे. सेकंड आहे ते 2%. आपण फर्स्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. मी या ठिकाणी फर्स्ट घेतो 2.5% ऑन असेट्स रिअलाइज्ड. असेट्स रिअलाइज. लिक्विडेटरनं ज्या असेट्स रिअलाइज केल्या आहेत याच्या 2.5%. आता लिक्विडेटरनं कोणकोणत्या असेट रिअलाइज केल्यात तर बिल्डिंग रिअलाइज केलेल्या आहे. मशिनरी स्टॉक डेटर्स. बिल्डिंग ही तारण स्वरूपात दिली होती आणि आपला इन्फॉर्मेशन देताना 2.5% ऑन द रिअलायझेशन ऑफ असेट्स
इन्क्लुडिंग सरप्लस, हा सरप्लस सुद्धा आपल्याला गृहीत धरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी टोटल असेट्स लायझड आहे 2 लाख रुपीज आणि सरप्लस 20,000, म्हणजे आपला या ठिकाणी 2.5% ऑन 2,20,000, 2,20,000 रुपयाच्या 2.5% रेम्युनरेशन द्यावं लागेल आणि त्याच्या अमाऊंट इथे 5,500, मी इथं कॅल्क्युलेशन केलेलं आहे 5,500 आणि हे रेम्युनरेशन पेड करायचं आहे. कॅश मधून ती अमाऊंट मायनस केली जाईल, मायनस 5,500. पहिलं रेम्युनरेशन त्या ठिकाणी पेड केलेलं आहे. कॅश अवेलेबल 2,96,500 कॅश अवेलेबल आहे. नेक्स्ट प्रायोरिटी सेकंड रेम्युनरेशन. आपलं सेकंड रेम्युनरेशन सांगितलं आहे 2% ऑन अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स एक्सक्लुडिंग प्रेफरन्शियल, म्हणजे आपला प्रेफरन्शियल वरती रेम्युनरेशन द्यायचं नाही, फक्त अनसेक्युअर्ड क्रेडिटरच्या अमाऊंट वरती 2% रेम्युनरेशन द्यावं लागणार आहे. आता अनसेक्युअर्डची अमाऊंट आहे जे आपण वर्किंग नोट्स मध्ये फाइंड आउट केले आहे ते आहे 2,28,000. मात्र हे रेम्युनरेशन आपण लगेच कॅल्क्युलेशन करायचं नाही. जेव्हा अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सला रक्कम दिली जाईल त्यावेळीच हे रेम्युनरेशन कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटरचा जेव्हा प्रायोरिटी असेल, प्राधान्यक्रम येईल त्यावेळी ती अमाऊंट आपण पेड करायचं. त्यामुळे इथं मी ब्लँक जागा सोडतो. नेक्स्ट थर्ड प्रायोरिटी असणार आहे बाय लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस, थर्ड प्रायोरिटी लिक्विडेशन एक्सपेन्सेस आणि आपला द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन आहेत 10,000. 10,000 त्या ठिकाणी पेड होतील आणि कॅश मधून रक्कम लेस केली जाईल, मायनस 10,000. म्हणजे कॅश अवेलेबल असणार आहे 2,86,500 कॅश अवेलेबल आहे. नेक्स्ट प्रायोरिटी लिक्विडेशन एक्सपेन्सेस नंतर आपण पेड करतो बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि प्रेफरन्शियल क्रेडिटरची अमाऊंट आपण वर्किंग मध्ये काढलेले आहे. आपला दिलं होतं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 12,000, ती अमाऊंट पेड होईल. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 12,000 आणि इथून रक्कम ती मायनस केली जाईल, मायनस 12,000. म्हणजे या ठिकाणी रक्कम शिल्लक राहील 2,74,500, ही रक्कम त्या ठिकाणी शिल्लक राहील. नेक्स्ट पुढचा प्रायोरिटी प्राधान्यक्रम असेल बाय डिबेंचर्स विथ फ्लोटिंग चार्जेस. डिबेंचर्स ऑलवेज सेक्युर्ड आहे आणि डिबेंचरची अमाऊंट दिली आहे 9% डिबेंचर्स 1,50,000. कॅश अवेलेबल आहे आपला संपूर्ण देता येईल. बाय डिबेंचर्स 9% 1,50,000 आणि कॅश मधून लेस करायचं आहे मायनस 1,50,000. कॅश अवेलेबल 1,24,500. म्हणजे कॅश अवेलेबल आहे 1,24,500 कॅश अवेलेबल राहिलेलं आहे. आपण डिबेंचरचे अमाऊंट पेड केलेलं आहे. नेक्स्ट प्रायोरिटी आहे बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटरची अमाऊंट, आता अनसेक्युअर्ड क्रेडिटरची अमाऊंट आपण वर्किंग नोट्स मध्ये कॅल्क्युलेशन केलेली आहे. अमाऊंट आहे 2,28,000 आणि आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 1,24,500. म्हणजे कॅश आपल्याला संपूर्ण देता येणार नाही, प्लस जेवढी रक्कम आपल्याला अनसिक्युअर्डला द्यायची आहे त्याच्या 2% रेम्युनरेशन सुद्धा द्यावं लागणार आहे. त्यामुळे ही जी कॅश अवेलेबल आहे त्यामध्ये आपल्याला अनसिक्युअर्डची अमाऊंट आणि रेम्युनरेशन ऍडजस्ट करावं लागेल. मी या ठिकाणी वर्किंग नोट्स मध्ये कॅल्क्युलेशन घेईन. आपला जी रक्कम पेड करायची आहे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसिक्युअर्ड क्रेडिटर प्लस 2% रेम्युनरेशन आहे, प्लस आपला 2% रेम्युनरेशन सुद्धा पेड करायचं.
या दोन अमाऊंट आपल्याला पेड करायचं आहे आणि आपल्याकडे कॅश अवेलेबल आहे 1,24,000. म्हणजे जी कॅश अवेलेबल आहे, आपल्याकडे जी कॅश अवेलेबल आहे त्या अवेलेबल कॅश मधून आपल्याला अनसिक्युअर्डची रक्कम आणि रेम्युनरेशन पेड करायचं आहे. मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल समजा जर आपण अनसिक्युअर्डला 100 रुपीज कॅश द्यायचं ठरवलं तर याच्या 2% रेम्युनरेशन, म्हणजे रेम्युनरेशन 2 रुपीज येईल, टोटल कॅश 102 रुपीज आपल्याकडे पाहिजे. म्हणजे जर आपल्याकडे 102 रुपये असतील तर त्याच्यामधलं 100 रुपये अनसिक्युअर्डला आणि बरोबर त्याच्या 2% 2 रुपये रेम्युनरेशन लिक्विडेटरला देता येईल. मग आता ह्या फॉर्म्युलाच्या आधारे आपण अनसिक्युअर्डला दिली जाणारी रक्कम आणि रेम्युनरेशन फाइंड आउट करायचं आहे. 102 इज इक्वल टू कॅश अवेलेबल. 102 इज इक्वल टू कॅश अवेलेबल आणि कॅश अवेलेबल आहे 1,24,500. आपला अनसिक्युअर्डची अमाउंट, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स इज इक्वल टू 100. 100 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1,24,500 into 100 upon 102 is equal to अनसिक्युअर्डची अमाउंट येत्या 1,22,058.82. राउंड फिगर 1,22,059. म्हणजे आपल्याला अनसिक्युअर्डला जी रक्कम द्यावी लागेल त्याची अमाउंट आपण कॅल्क्युलेशन केलेली आहे. ती अमाउंट आलेली आहे 1,22,059 रुपये रक्कम ही अनसिक्युअर्डला द्यावी लागणार आहे, अनसिक्युअर्डची रक्कम. आणि बरोबर ह्याच्यात 2% रेम्युनरेशन द्यायचं आहे. मी इथं रक्कम देईन, अनसिक्युअर्डची रक्कम असणार आहे 1,22,059 रुपये. 1,22,059 रुपीज ही रक्कम अनसिक्युअर्डला जाईल आणि कॅश मधून लेस करायचं आहे, इथून मायनस होईल 1,22,059. इथं बॅलन्स शिल्लक राहतो 2,441. हा बॅलन्स त्या ठिकाणी शिल्लक राहतो. आणि जेवढी रक्कम आता अनसिक्युअर्डला दिलेली आहे याच्यात 2% रेम्युनरेशन आहे. म्हणजे हे सेकंड रेम्युनरेशन आता आपण कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंड रेम्युनरेशन 2% ऑन अमाउंट असणार आहे 1,22,059. याच्या 2% कॅल्क्युलेशन करायचं आहे. मी तर वर्किंग नोट्स मध्येच घेतो. 2% ऑन अनसिक्युअर्डची अमाउंट आहे 1,22,059 इज इक्वल टू ऑटोमॅटिक आपली कॅश अवेलेबल असणार आहे 2,441. राउंड फिगर या ठिकाणी केलेला आहे. हे रेम्युनरेशन येणार आहे आणि हे रेम्युनरेशन त्या ठिकाणी पेड केलं जाईल 2,441. आणि जी कॅश अवेलेबल आहे ती ह्या ठिकाणी 0 होईल. या ठिकाणी मायनस 2,441 इज इक्वल टू 0. म्हणजेच आपण काय केलेलं आहे बघा, जेवढी रक्कम अनसिक्युअर्डला दिलेली आहे, इथं अनसिक्युअर्डला 1,22,059 रुपये दिलेला आहे आणि बरोबर त्याच्या 2% रेम्युनरेशन सुद्धा कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि जी कॅश अवेलेबल होते ते आपण ऍडजस्ट केलेलं आहे बघा. म्हणजे कॅश कमी पडल्यानंतर ती कॅश अनसिक्युअर्डला प्लस रेम्युनरेशन, त्यासाठी इथं फॉर्म्युला तयार करून त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आणि आपली कॅश संपलेली आहे, त्यामुळे नेक्स्ट प्रायोरिटी जी असणार आहे अनसिक्युअर्ड नंतर आपण नेक्स्ट प्रायोरिटी प्रेफरन्स शेअर होल्डर आहे, इक्विटी शेअर होल्डर, त्यांना रक्कम दिली जाणार नाही. जिथं कॅश संपते त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम स्टॉप होईल. म्हणजे टोटल 3,10,000 रुपये डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. प्रॉब्लेम ह्या ठिकाणी कंप्लीट झाला. म्हणजे या ठिकाणी आपण लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट प्रिपेअर केलेला आहे. त्याचं जे वर्किंग नोट्स आहे फुल्ली सिक्युअर्ड क्रेडिटर्स, पार्टली सिक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आणि त्यानंतर कॅश कमी पडल्यानंतर जी कॅश अनसिक्युअर्डला दिलेला आहे त्याच्या रेम्युनरेशन जे ऍडजस्ट केलेलं आहे त्याचंही कॅल्क्युलेशन मी इथं वर्किंग नोट्स मध्ये घेतलं आहे. हा प्रॉब्लेम इथं आपला कंप्लीट झाला आहे. म्हणजे ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलेलं आहे तर लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी म्हणजे काय बघितलं आहे, मोड्स ऑफ वाइंडिंग अप म्हणजे काय, त्यानंतर लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट त्याचा जो फॉर्म आहे
तो डिटेलमध्ये बघितलाय. त्यानंतर आपण जे वर्किंग नोट्समध्ये कॅल्क्युलेशन करतो, फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे सुद्धा डिटेलमध्ये बघितलंय. त्यानंतर लिक्विडेशन ऑफ ए लिमिटेड कंपनी ह्या टॉपिक वरती आधारित मी एक प्रॉब्लेम घेतला होता, त्याचं डिटेल सोल्युशन सुद्धा आपण ह्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे.